अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. शरणो शंकरलिंग महाराज की जय. सिद्धलिंग महाराज की जय. अल्लालिंग महाराज की जय. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. काल आपण पाहिले शांत पद्मासन घालून स्थिरावलेले महाराज देहातून विदेहात जाऊन पोचले होते. तो अमूल्य सुवर्णमय क्षण, परिवर्तित जीवन श्री महाराजांचे काल इथपर्यंत आपण आलो. आता पुढे श्री परमपूज्य यल्लालिंग प्रभू महाराजांनी आपली दृष्टी अंतर्दृष्टीत नेऊन त्यांच्या त्रिकुटस्थानी स्थिर केली आणि नाममंत्र म्हणजे मंत्रोपदेश दीक्षा देऊन अनुग्रहित केले आणि त्यांच्या ब्रह्मरंध्र स्थानी हस्तस्पर्श करून स्वतःच्या पिंडदेहातील शक्ती महातेज शिष्याच्या पिंडदेहात विद्युत प्रवाहाप्रमाणे सूक्ष्म रूपाने प्रवाहित केले आणि आशीर्वाद देऊन म्हणाले, झालं तुझं काम. ज्या कार्यासाठी आपण या अवनीतलावर जन्म घेतला त्याच कार्यासाठी जनकल्याणासाठी मार्गस्थ व्हावे. हे परमपूज्य श्री सिद्धलिंग महाराज, सिद्ध असलेले यल्लालिंग महाराज प्रभू महाराजांनी अंतरीचे बोल मुखकमलातून प्रस्तुत केलेले सुंदर उद्गार बाहेर पडताच त्या महान शिष्योत्तमाने उठून श्री गुरु माऊलींना वंदन करून त्यांच्या देही 5 प्रदक्षिणा घालून पुनरपी चरणाला उजव्या हाताच्या अंगुलीने स्पर्श करून लागलीच निरोप घेतला आणि गुरुदेवांना स्मित हास्यवदनाने म्हणाले, महाराज आता 12 वर्षानंतरच आपल्या चरणारविंदाच्या सान्निध्य येऊन सेवाभावाचे तीर्थ घेऊ इच्छितो. हे त्यांचे विनम्रतापूर्वक बोलणे ऐकून श्री महाराज पूज्य यल्लालिंग प्रभू महाराज उद्गारले, अरे काशीनाथा, कासूम नाही आता काशीनाथ म्हणजे काशीलिंगेश्वर असा तू आहेस, असे उद्गार काढले. 12 वर्ष पावेतो पायी पदभ्रमणाचा हिमालयीन तीर्थयात्रेची आज्ञा निरोप देऊन शुभाशीर्वाद दिला आणि याच समयी आपल्या मॅजिस्ट्रेट पदाचा राजीनामा लिहून आपल्या शिपायाच्या स्वाधीन केला आणि घोडा, दप्तर आणि राजीनामा त्यांना कार्यालयात पोस्ते करण्याचा निरोप दिला आणि अंगावर एक लंगोटी आणि एक श्वेत वस्त्राचे उपरणे घेऊन जन्मभूमीस वंदन करून तीर्थयात्रेसाठी हिमालयात संचार करीत प्रथम काशी क्षेत्र वाराणसी येथे तीर्थस्नान व दर्शन घेऊन पुढील भ्रमण करीत राहिले. याप्रमाणे हिमालयात प्रतिवर्षी अनुष्ठान श्रावण मासात करीत असत. भोजनासाठी जर दुपारी 12 वाजता कोणी भक्त भेटला आणि त्याने जर भिक्षा दिली तरच भिक्षान्न सेवन करीत असत. कुठे नाहीच मिळाले तर उपासपोटी राहून रुचकीचे दूध 1 वाटी काढून तेच प्राशन करून जठराग्नी शांत करीत आणि 1 लोटा पाणी पित असत. याप्रमाणे 12 वर्ष संपेपर्यंत हिमाचल प्रदेश, नेपाळ, पशुपतीनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, गया, गोकुळ, वृंदावन, मथुरा, द्वारका, सोमनाथ, चित्रकूट, इलाहाबाद, औंढा नागनाथ तसेच 12 ज्योतिर्लिंग व जगन्नाथपुरी वगैरे भारतातील देवस्थान तीर्थक्षेत्रे येथे 1-2 दिवस निवास करून पुढील भ्रमण चालूच असे. याप्रमाणे ओंकारेश्वर नर्मदा तीर्थ येथे आगमन होताच त्यांच्या मागील दृष्टांताप्रमाणे त्यांना स्मरण हो नर्मदा माईची नर्मदेश्वर घाट, भेडा घाट ते भरूच असे 1400 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पार करून ते पुढे उज्जैन महाकाळेश्वर येथे प्रकृती स्वास्थ्यासाठी 1 महिना थांबले. याच काळात श्री परमपूज्य सद्गुरू काशीनाथ महाराजांना दृष्टांत झाला, तुझे 12 वर्ष संपत आहेत. आत्ताच तू श्री गुरु भेटीस मुगळखोड येथे प्रयाण कर. या दृष्टांताप्रमाणे श्री पूजनीय महाराज उज्जैन येथून महाकालेश्वराचा ताजा पिंड भस्मलेपन आणि तीर्थ घेऊन प्रातःकाली दृष्टांताप्रमाणे श्री पूज्य यल्लालिंग महाराज यांच्या पर्णकुटीत येऊन पोचले.
आणि श्री महाराजांना साष्टांग दंडवत घालून चरणाचे दर्शन घेऊन त्यांना 6 प्रदक्षिणा घालून परत दर्शन घेतले. याप्रमाणे श्री पूजनीय काशीनाथ महाराज मुगळखोड येथे श्री गुरुसेवेत त्या लहानशा पर्णकुटीत राहिले. गुरुसेवेत राहिले. या 5-6 वर्षाच्या काळात गुरूंच्या सहवासात राहून त्यांना वाटत असे की आपण जर असेच गुरुसेवेत राहिलो तर आपल्याला दिलेल्या आज्ञेचे, आपल्या अंतिम ध्येय कसे साध्य होणार, असा विचार करतच आहेत. तोच श्री गुरु यल्लालिंग प्रभू महाराज आपल्या प्रिय शिष्योत्तमाच्या जवळ आले आणि म्हणाले, काशीनाथ महाराज, तुम्हाला सर्व भाषा अवगत आहेत, त्यासाठी आपण महाराष्ट्रात संचार करावा. तेथील भक्त आपली वाट पाहत आहेत. महाराष्ट्र, मराठवाडा येथील भक्तांचा उद्धार आपल्याशिवाय कोण करणार? ते तुमचेच बहुकाळाचे जुने भक्त आहेत बरे का? तर मग असे करा, येणारा हा काळ फार अवघड आहे. आपण महाकाळाचे भस्म आणले आहे, ते घ्या. असे म्हणत यल्लालिंग प्रभूंनी हातात कुदळ घेतली आणि उठले. पर्णकुटीच्या समोर पटांगणात जाऊन उभे राहून काशीनाथ महाराजांना म्हणाले, इथेच मठाचे निर्माण कार्याला भूमी चांगली आहे असे म्हणून त्या भूमीची पूजा करून नर्मदामाई, क्षिप्रामाईचे तीर्थ व महाकाळाचा भस्म घेऊन भूमिपूजन केले आणि श्रीफळ फोडले. अंदाजे इसवी सन 1944-45 साली मठाचा पाया खोदकाम श्री सद्गुरू काशीनाथ महाराज यांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ केला. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय. आपण खरंच किती भाग्यवान आहोत. श्री महाराजांनी महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा विशेष उल्लेख केलेला आहे. आपण सगळे त्यांचे जुनेच शिष्य आहोत, युगानुयुगाचे, जन्मोजन्मीचे. तर आपल्यासाठी श्री महाराजांनी येथे आगमन केलेले आहे, एक क्षणभर सुद्धा विसरता कामा नये. आणि याप्रमाणे श्री महाराजांना येथे मुगळखोड येथे पर्णकुटीच्या समोर कुदळ मारून पायाभरणी खोदकाम, मठाचा पाया खोदकाम श्री महाराजांच्या हस्ते केला. ह्याप्रमाणे आता पुढील भाग आपण उद्या पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय.